महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पदवीधर तसेच 7 वर्षे सेवा अनुभव झालेले आणि 4 आठवड्याचे किंवा 6 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालेले पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई यांना तपास अधिकारी म्हणून दर्जा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 176(1) आणि 180(1) प्रमाणे शासनाने दिलेला आहे। त्यामुळे या पदनामामध्ये पोलीस शिपाई असं नाव असलं तरीसुद्धा ते यापुढील काळामध्ये तपास अधिकारी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून ओळखले जाणार आहेत। बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे पोलीस शिपाई म्हणजे चतुर्थ श्रेणीमधील मंत्रालयामध्ये किंवा इतर कार्यालयामध्ये जे शिपाई असतात त्याप्रमाणे असतील, तसा प्रकार नाही। पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच मराठीमध्ये पोलीस शिपाई हे वर्ग 3 किंवा गट क मधील एक अंमलदार अधिकारी आहेत, कारण त्यांची व्याख्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 2(11)(a) मध्ये स्पष्ट केली आहे की पोलीस कॉन्स्टेबल इज ऑल्सो ॲन ऑफिसर ऑफ द लोवेस्ट रँक, म्हणजे तो कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी आहे। त्याप्रमाणे शासनाने विचार करून महाराष्ट्रातील पदवीधर 7 वर्षे सेवा झालेले अनुभवी आणि प्रशिक्षित अशा पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजेच तपास अधिकाऱ्यांना पोलीस कॉन्स्टेबल हे या ठिकाणी अधिकार देऊन एक गतिमान आणि पारदर्शक आणि त्याच पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीचा तपास करण्याची जबाबदारी शासनाने दिलेली आहे। त्यामुळे या पदवीधर पोलिसांसाठी मी गेल्या काही दिवसापासून प्रशिक्षण देत आहेच। त्याशिवाय मी एक नवीन पुस्तक त्यांच्या तपासाच्या संबंधाने 2025-26ची नवीन आवृत्ती तयार केलेली आहे। यामध्ये पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया जी आहे या नवीन कायद्यावर आधारित असे सोप्या भाषेमध्ये, समजणाऱ्या भाषेमध्ये, परंतु माननीय न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिर्णय विचारात घेऊन तयार केलेली ही पुस्तिका आपल्याला देण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे। पोलीस मित्र प्रकाशन सातारा तर्फे मी 26/11/2025 रोजी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। पोलीस प्रशिक्षण सेंटर येथे सध्या जे प्रशिक्षण पदवीधर पोलिसांचे सुरू आहे त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हे पुस्तक घेतलेले आहे। यामध्ये आपण एकूण 256 पानाचं हे पुस्तक आहे। त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील जी निवडक आणि आवश्यक असलेली जी तरतुदी आहेत या तरतुदी प्रकरणाप्रमाणे घेतलेल्या आहेत। उदाहरणार्थ प्रकरण 1 मध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधल्या महत्त्वाच्या व्याख्या सर्व घेतलेल्या आहेत। त्याशिवाय तपासाची कार्यपद्धती आणि कार्यक्षेत्र, या कायद्याची अंमलबजावणी असलेला अधिकारिता हे स्पष्ट केलेलं आहे। प्रकरण 2 मध्ये फौजदारी न्यायालयांची रचना, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आलेले अधिकार याबाबत स्पष्टीकरण आहे। तसेच कलम 21 ते 29 मध्ये न्याय दंडाधिकारी आणि न्यायालयांचे शिक्षाबाबतचे अधिकार क्षेत्र हे स्पष्ट केलेले आहे। त्यानंतर प्रकरण 4 मध्ये या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे अधिकार, तसेच जनतेने पोलीस अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांना कोणत्या प्रसंगी माहिती दिली पाहिजे, मदत केली पाहिजे हे स्पष्ट करणारं प्रकरण आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे सध्या अनेक वेळा पोलिसांना विचारात टाकणारा, अडचणीत आणणारा विषय म्हणजे अटक। प्रकरण 5 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 ते 62 मध्ये यामधील अनेक बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। विशेषतः अर्नेस्ट कुमार जजमेंट यावरती आधारित असलेले कलम 35(3) मधील नोटीस कोणाला द्यावी, कोणत्या प्रसंगी द्यावी, कोणत्या गुन्ह्याच्या संबंधाने द्यावी आणि त्या पुढील कार्यवाही कशी करावी। त्याशिवाय जे अटकेचा आधार, ज्याला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आपण म्हणतो, आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितामधील कलम 47(1) व 2 मध्ये अटक करतेवेळी किंवा
नंतर किमान 2 तास अगोदर रिमांडला पाठविण्यापूर्वी त्या अटक व्यक्तीला किंवा त्यांचे वकील किंवा त्याचे नातेवाईक यांना लेखी स्वरूपात कशा पद्धतीनं कोणत्या आधारावरती अटक केली आहे हे लेखी स्वरूपात द्यावायचे पत्र याबाबतची माहिती या प्रकरणामध्ये संपूर्ण दिलेली आहे। त्याशिवाय अटकेबाबतची संपूर्ण कार्यपद्धती आणि जबाबदारी अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केली आहे। तसेच जे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार आपले कायदेशीर आणि शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्याविरुद्ध जर कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर त्याला राज्य शासनाच्या परवानगीशिवाय म्हणजे संमतीशिवाय कन्सेंट शिवाय अटक करता येत नाही। अशा प्रकारची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी प्रकाशित केलेली आहे। त्या अधिसूचनेची सुद्धा जशीच्या तशी प्रत या पुस्तकामध्ये दिलेली आहे। याशिवाय नागरिकांना अटक करण्याचे अधिकार काय आहेत, नागरिकांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर कशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये हजर करावे याबद्दलची माहिती दिली। वैद्यकीय तपासणी आहे, आरोपीची वैद्यकीय तपासणी, त्याशिवाय अटकेच्या दरम्यान तपास कसा करायचा, 24 तासामध्ये तपास पूर्ण होत असेल तर तो कशा पद्धतीनं करायचा, रिमांड कार्यपद्धती याबद्दल माहिती दिलेली आहे। तसेच समन्स, वॉरंट पुढील प्रकरणामध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे। फरारी व्यक्ती कोणाला म्हणावे, केव्हा समजण्यात यावे, न्यायालयाकडून कशा प्रकारे त्याबाबत उद्घोषणा म्हणजे प्रोक्लेमेशन करून घ्यावे याबद्दलची माहिती दिली आहे। तपास कामामध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे, वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे आरोपीने किंवा संबंधित व्यक्तीने ज्याच्या ताब्यात ती वस्तू आहे त्यांनी हजर करण्याबाबतची जी तरतूद आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 94 ते 107 मध्ये आहे। ती स्पष्टपणे सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेली आहे। संशयावरून किंवा चोरीचा माल आहे, वस्तू आहे असे समजून जेव्हा एखादी वस्तू जप्त करण्याची प्रक्रिया त्याबद्दलचं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती कलम 103, 105, 106, 106 मधून दिलेली आहे। आरोपीने चोरीच्या किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हे करून कमावलेली संपत्ती जी आहे ती संपत्ती न्यायालयामार्फत आणि पोलीस अधीक्षक साहेबांच्या अहवालानंतर कशा पद्धतीने ती समापहरण करता येईल म्हणजे या ठिकाणी फोरफीचर करता येईल याबद्दलची माहिती या प्रकरणात दिलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आपल्या प्रचलित भाषेमधला शब्द म्हणजे चॅप्टर केसेस। चॅप्टर 8 CRPC मध्ये जो होता 106 ते 124, तर या वेळेला या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील हे प्रकरण 9 आहे, त्याला चॅप्टर 9 असं म्हटलेलं आहे। त्यामध्ये कलम 125 ते 143 यामधील संपूर्ण प्रतिबंधक उपाययोजना कार्यपद्धती दिलेली आहे। या ठिकाणी पोलिसांमधील अप्पर पोलीस अधीक्षक किंवा त्यावरील दर्जाचे अधिकारी किंवा पोलीस उपायुक्त यांनाच हे अधिकार कार्यकारी दंडाधिकारी या पदाचे दिलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ती संपूर्ण कार्यपद्धती या ठिकाणी माहितीसाठी दिलेली आहे। त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण 12। यामध्ये पोलिसांना प्रतिबंधक कारवाईचे जे अधिकार आहेत ते फार महत्त्वाचं कलम या ठिकाणी 168 ते 172 आहे। यामधील कलम 172 हे नवीन कलम आहे, बऱ्याच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहीत नाही। यामध्ये पोलिसांना खूप चांगले अधिकार दिलेले आहेत, कायदेशीर अधिकार दिलेले आहेत। कोणत्याही पोलीस अंमलदाराचे, मी काय म्हणतोय ते लक्षात ठेवा, कोणत्याही पोलीस अंमलदाराचे एखाद्या कायदेशीर कर्तव्यादरम्यान कोणत्याही व्यक्तीने कायदेशीर निर्देशांचं पालन केले नाही म्हणजे एखादा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती आंदोलन करायला लागलेत, रस्ता रोको केलेला आहे, तेव्हा पोलिसांनी सांगितलं असेल की आता तुमचा कालावधी संपलेला, इथला 5 मिनटं 7 मिनटं आता तुम्ही निघून जावे किंवा बाजूला व्हावे, अशा निर्देशांचं जर ते पालन करत नसतील, त्याला नकार देत असतील, त्याकडे दुर्लक्ष करत असतील किंवा जाणीवपूर्वक त्याची अवज्ञा करत असतील
तर अशा व्यक्तींना 24 तास पोलीस ठाण्यामध्ये अटकेशिवाय स्थानबद्ध करण्याचे अधिकार कलम 172 मध्ये नव्याने दिलेले आहेत. याचा वापर अनेक आंदोलनाच्या प्रसंगी पोलिसांना करता येतो. या ठिकाणी कायदेशीर बळाचा वापर करण्याचे अधिकार प्रत्येक पोलीस अंमलदाराला आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रकरण तपासाचे जे सुरू होते ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 173 ते 196 यामध्ये 0 FIR म्हणजे काय, त्या हद्दीचा प्रश्न विचारात न घेता दखलपात्र अपराधाची खबर दाखल करणे ही कशी जबाबदारी आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त झालेली EFIR म्हणजे काय, ती किती दिवसामध्ये कोणी दाखल करायची, कशा पद्धतीनं दाखल करायची याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. महिलांच्या लैंगिक अत्याचारा संबंधातील पीडित महिलेचा जबाब किंवा बालकाचा जबाब कोणी घ्यावा, कशा पद्धतीनं घ्यावा याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याशिवाय प्राथमिक चौकशी FIR दाखल करण्यापूर्वी किती दिवसासाठी करता येते, 14 दिवसासाठी. त्यासाठी पोलीस उपाधीक्षकपेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते. या संबंधातील कार्यपद्धतीसुद्धा यामध्ये दिलेली आहे. त्याशिवाय तपासाच्या अधिकाराबाबत 176 कलम आहे. ज्या कलमातील तरतुदीप्रमाणे पोलीस शिपाई यांना तपासाचे अधिकार प्राप्त होतात ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 176(1) आणि 180(1) याबद्दलची माहिती दिलेली आहे. कोणत्या व्यक्तींना तपासकामी पोलीस स्टेशनमध्ये बोलवता येईल, कोणत्या व्यक्तींना पोलीस ठाण्यामध्ये बोलवता येणार नाही याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये महिला किंवा कोणत्याही प्रकारच्या 15 वर्षाखालील मुलाला आणि 60 वर्षाच्या वरील कोणत्याही वृद्ध व्यक्तीला किंवा ज्येष्ठ नागरिकाला पुरुषांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवता येणार नाही. परंतु अशा व्यक्तीने जर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः येण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि ते तपासकामी हजर राहणार असतील तर अशी सवलतसुद्धा या कायद्यामध्ये एक कलम 179 मध्ये दिलेली आहे. ही माहिती दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं जे कलम आहे 180 जे पोलीस शिपाई यांना तपासाचे अधिकार देतं, जबाब नोंदवण्याचे अधिकार देतं, झडती घेण्याचे अधिकार देतं, ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण झडती प्रक्रिया कशी असेल याबद्दलची माहिती स्पष्ट केलेली आहे. ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग कसे करावे याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यानंतर फौजदारी न्यायालयामध्ये खटला कसा पाठवायचा किंवा A फायनल, B फायनल म्हणजे काय, C फायनल म्हणजे काय, NC फायनल म्हणजे काय याबद्दलची माहिती दिलेली आहे. न्यायालयाचे अधिकार जे आहेत ते प्रकरण 14 197 पासून चालू होतात त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. अकस्मात माहितीचा तपास कसा करावा याबद्दलची माहिती 194 ते 196 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कोणत्या अपराधाची दखल न्यायालय कशा पद्धतीने घेईल याबद्दलची माहिती संपूर्ण जी आहे ती 210 ते 222 दरम्यान दिलेली आहे. न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खाजगी तक्रार व्यक्तीने किंवा पोलिसांनी सुद्धा किंवा पब्लिक सर्वांनी कशा प्रकारे केली पाहिजे ते कलम 223 ते 226 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर मुद्देमाल जप्ती तो परत करणे न्यायालयामार्फत किंवा काही वेळेला पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना यांना सुद्धा ते अधिकार दिलेले आहेत. त्याबद्दलची माहिती प्रकरण 35 आणि 36 मधील स्पष्ट केलेली आहे. त्याशिवाय विशिष्ट अपराधांचा जो तपास आहे त्यामध्ये जे सध्या अनेक बाबतीमध्ये गैरसमज झालेला आहे की 60 दिवसात आणि 90 दिवसातच दोषारोपपत्र पाठविले पाहिजे आणि तरच न्यायालय दखल घेईल. हा गैरसमज कलम 514 मधील तरतुदी वाचल्यानंतर दूर होतो. कारण ज्या अपराधांचा तपास हा विनाविलंब केला पाहिजे, अनावश्यक विलंब न लावता केला पाहिजे हे खरे आहे 193 प्रमाणे. परंतु न्यायालयात दखल घेण्याची जी मुदत आहे ती BNSSच्या कलम 514 मध्ये आहे. जर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असेल आणि जर तो गुन्हा 10 वर्षापर्यंतच्या कैदेच्या शिक्षेचा असेल तर त्यावेळेला 60 दिवसामध्ये दोषारोपपत्र पाठविलेच पाहिजे आणि ज्या अपराधाला 10 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा आहे अशा अपराधातील आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असेल, जामिनावर सुटला नसेल
तरच 90 दिवसामध्ये दोषारोपपत्र पाठवायचे आहे. अन्यथा 514 कलमामध्ये 60 आणि 90 दिवसाची मर्यादा नाही, हे कृपया लक्षात घ्या. रिमांड याबाबत सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की पोलीस कोठडी रिमांड 15 दिवसाची जी आहे ती टप्प्याटप्प्याने कशी पहिल्या 40 दिवसामध्ये किंवा 60 दिवसामध्ये घेता येईल हे स्पष्ट केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या संबंधातील माहिती दिलेली आहे. माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या 0 FIRच्या संबंधातील वेगवेगळ्या SOP दिलेल्या आहेत. त्याशिवाय अर्ज चौकशीबाबतची माहिती दिलेली आहे. अर्ज चौकशीची कार्यपद्धती आणि निर्गती दिलेली आहे. अकस्मात मृत्यूच्या तपासाची पूर्ण माहिती दिलेली आहे. सर्व पंचनामे कायदेशीररित्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कोणत्या कलमाप्रमाणे केले जातात याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. तपासाची टाईमलाईन हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या अपराधाच्या संबंधातील जबाबदारी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावरती 24 तासात आहे किंवा काही ठिकाणी 48 तासामध्ये आहे किंवा काही ठिकाणी 7 दिवसामध्ये आहे, 60 दिवसामध्ये आहे, 15 दिवसामध्ये आहे, 90 दिवसामध्ये आहे, हे स्पष्ट केलेलं आहे. तपासाचा प्रगती अहवाल FIR दाखल झाल्यापासून 90व्या दिवशी संबंधित तक्रारदाराला किंवा पीडित व्यक्तीला दिला पाहिजे, हे स्पष्ट केले. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अटकेचा आधार, ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आणि रिझन ऑफ अरेस्ट यामधील फरक स्पष्ट करणारे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे न्यायनिर्णय, अगदी शेवटचा अलीकडचा निर्णय 6 नोव्हेंबर 2025चा सुद्धा यामध्ये मी या मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून दिलेलं आहे. तसेच तपास अधिकारी आणि न्यायालयामध्ये साक्ष कशी द्यावी, कोणत्या प्रकारचे डायरी वापरली पाहिजे, केव्हा वापरली पाहिजे, केव्हा वापरली नाही पाहिजे, कोणत्या वेळेला कागदपत्रे पाहून, पंचनामा पाहून किंवा जबाब पाहून पोलीस अंमलदाराला साक्ष देता येईल या संबंधातील संपूर्ण माहिती दिली आहे. तर या ठिकाणी हे माझं पुस्तक आहे, पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया, नवीन आवृत्ती आहे. याची किंमत 500 रुपये आहे. परंतु मी पोलीस अंमलदार जे पदवीधर आहेत त्यांना 400 रुपयामध्ये हे सवलतीच्या दराने पुस्तक देणार आहे. जर पोस्टाने पाहिजे असेल तर मात्र मला स्पीड पोस्टाने पाठवण्याचा खर्च 70 रुपये येत असल्यामुळे तो 70 रुपये खर्च वेगळा घेतला जाईल. 470 रुपयामध्ये पुस्तक दिलं जाईल. अशा प्रकारचं पुस्तक मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारची शंका असेल तर या लेखकाला म्हणजे संभाजी अच्युतराव पाटील, रिटायर्ड DYSP आणि ॲडव्होकेट सातारा यांना फोन करायचा. फोनवरून त्यांना मोफत मार्गदर्शन मिळू शकेल. अशा प्रकारे या पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया या पुस्तकाची थोडक्यात मी ओळख करून दिलेली आहे. नुकतेच आता माननीय पोलीस महासंचालकाचा एक स्थायी आदेश क्रमांक 6/2025 आलेला आहे. यामध्ये दिनांक 5 डिसेंबर 2025 मधील या स्थायी आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे पोलीस शिपाई किंवा तपास अधिकारी यांना सुद्धा आपल्याकडे असलेल्या तपासाच्या सर्व गुन्ह्यांच्या पहिल्या पेजवरती कोणत्या प्रकारच्या कार्यवाही करायच्या आहेत, SDPO किंवा SCP दर्जाचे अधिकारी, प्रभारी अधिकारी कोणत्या सूचना देतील, त्याची पूर्तता कशा प्रकारचे करायची आहे याबद्दलची सुद्धा माहिती या स्थायी आदेशामध्ये दिलेली आहे. आणि त्या सर्व सूचनांची पूर्तता करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला एक पोलीस मित्रासारखं वाटेल आणि तो तुम्हाला एक जवळचा मित्र, आधार वाटेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि कोणताही मुद्दा न समजल्यास मला व्हॉट्सअप मेसेज करणे किंवा माझ्या मोबाईलवरती संपर्क साधणे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीस दलातील या अंमलदारासाठी मी आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जास्तीत जास्त पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांनी या नवीन कायदेशीर आणि सोप्या भाषेतील पोलीस तपासाची कायदेशीर प्रक्रिया या पुस्तकाचे वाचन करावे, तो आपल्यासोबत ठेवावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. आणि कोणत्याही प्रकारे तपास अधिकारी यांना मार्गदर्शनासाठी मी उपलब्ध आणि तत्पर आहे अशी ग्वाही देतो. महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, घटक प्रमुख यांनासुद्धा माझी विनंती आहे की मी कोणत्याही वेळी आपल्या विभागामध्ये येऊन पोलीस
उपविभागामध्ये येऊन घटकामध्ये येऊन अशा पदवीधर पोलीस शिपाई यांना संपूर्ण 1 दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहे. माझ्यासोबत काम करणारे सेवानिवृत्त ASI वसंत साबळे हे 2 वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले आहेत. मला एकच वेळ मिळालेला आहे असं पदक, तरी परंतु आम्ही दोघे या संबंधातील तपासाची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत आम्ही समजावून सांगू अशी खात्री आणि ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र पोलीस.